फादर्स डे. प्रिय बाबा, बाबा खूप लवकर निघून गेलात. म्हणजे तुमची कमतरता पदोपदी जाणवते आजही. पण मी तुम्हाला असं म्हणायचो की बाबा तुम्ही विद्यापीठासारखे आहात, असं मी सुरुवातीला शब्द वापरायचो. तुम्ही शिकवलेली प्रत्येक गोष्ट आजही मी वापरतोय, त्याच्यातून माझाच फायदा होतोय. आणि तुम्ही गेल्यानंतर इतकं मी पिंजून काढलंय तुमचं व्यक्तिमत्व, जेवढं जमेल तेवढं, अर्थात की मला अनेक गोष्टी सापडल्या. अचानक एखाद्याला खजिना सापडावा ना, तसा. तुम्ही ज्या वेळेला गेलात ना बाबा, मी खूप लहान होतो, पण तेव्हा मला 2 गोष्टींनी सावरलं बाबा. नाही तर मी फार खचूनच गेलो असतो, म्हणजे माहित नाही जिवंत राहिलो असतो की नाही. एक तर पु ल देशपांडेंची पुस्तकं, आणि तुम्ही ज्या खुर्चीत बसायचात त्याच्या शेजारच्या खुर्चीत मी अभ्यासाला बसायचो. त्या खुर्चीत मी आजतागायत कधी बसलेलो नाही हा बाबा. आणि मी तेव्हा तुमच्याशी तुम्ही गेल्यानंतर गप्पा मारायचो की बाबा उद्या असं असं परीक्षा आहे, बाबा उद्या असं असं स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. का कोण जाणे. ही जी मी कवचकुंडलं स्वतःच निर्माण केली ना बाबा, त्याने मात्र मी वाचलो आणि तरलो. आणि मग आता ती सवयच लागली तुमच्याशी गप्पा मारायची. छोट्या छोट्या गोष्टी किती आठवाव्यात तुमच्या. 77 साली आपल्याकडे फ्रीज आला आणि चुकून माझ्या हातून फ्रीजचं दार जरा जोरात लागलं. तुम्ही झापलत मला की एवढ्या जोरात. हे बघ, ती वस्तू तुझ्या आईसाठी घेतलेली आहे. भाज्या अन्न पदार्थ ठेवण्यासाठी, तुझे कपडे चपला बूट ठेवण्यासाठी नाही. आणि ज्या पद्धतीने आता तू फ्रीजचं दार जोरात लावलंस त्यावरनं सिद्ध झालं की ही वस्तू वापरायची, काय म्हणतात त्याला, तुला अक्कल नाही, तुझा अधिकार नाही. आजपासून फ्रीजला हात लागता कामा नये. तुमची आज्ञा ती आज्ञा बाबा. खूप दुःख नाही झालं, पण जरा थोडं की बाबा एवढं काय झालं माझ्या हातून, कारण माझंही वय लहान होतं. पण तुम्हाला आज सांगतो आनंदाने, 2005 सालापर्यंत 30 वर्ष तो फ्रीज व्यवस्थित टिकला. त्याच्यानंतर तो खराब नाही झाला बाबा. पण नंतर मग लग्न, मुलं, त्याच्यामुळे मग तो मोठा फ्रीज घेतला. पण या जुन्या फ्रीजची त्याच्यामुळे किंमतही छान आली. आणि ज्या वेळेला तुम्ही मला फ्रीजवरनं झापलं होतं ना जोरात दार लागल्यानंतर, त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही मला सांगितलं, एक लक्षात घे बेटा, एकच वस्तू वाटेल तशी वापरून मग ती खराब लवकर होऊन परत परत तीच वस्तू घेण्याच्या पेक्षा ती वस्तू टिकव, म्हणजे मग इतर वस्तू तू आयुष्यात विकत घेऊ शकशील. वापरलंय मी त्या स्थळात. काय सांगू, प्रत्येक गोष्ट टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो मी. तुम्ही सर्व एक्झिबिशन्सला आम्हाला घेऊन जायचं. चपला बुटांचं एक्झिबिशन असू दे, अजून कुठचं असू दे, कपड्यांचं असू दे. तुमची विजन वाईड झाली पाहिजे, सगळं कळलं पाहिजे. बेटा, जगातली प्रत्येक गोष्ट विकत घेण्यासाठी नसते. उद्या ताजमहाल कोण विकत घेऊ शकणार आहे का? नाही ना. पण आपण ताजमहाल बघतो तसं बघावं. हे सगळ्याचं शिक्षणच आहे हे सगळं. हे तुम्ही अगदी अट्टहासाने सांगायचं आणि आम्हाला घेऊन जायचं. तुमच्याबरोबर पाहिलेल्या सर्कसी, जादूचे प्रयोग, बालनाट्य. आणि जेव्हा मी बालभवनमध्ये वगैरे काम करायचो, आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, त्यावेळेला तुम्ही यायचात, म्हणजे यायचात. आणि क्वचित मला पहिल्याच्या वेळी 2रं बक्षीस मिळालं तरी सांगायचं बरोबर आहे, 2रं योग्य मिळालं तुला, पहिलं जरा जास्त चांगलं आहे पोरगा तो किंवा मुलगी, जे कोण असेल ते. आणि एकदा माझ्यावर अन्याय झाला, सगळं चांगलं होऊनही बक्षीस नव्हतं मिळालेलं, तेव्हा तुम्ही मला सांगितलं तुला पहिलंच बक्षीस मिळायला पाहिजे होतं. हाही आधार तुम्ही दिलात. अतिशय परखड स्पष्ट वक्तपणा तुमचा. जेवढा जपता येईल आणि आचरणात आणता येईल तेवढा आचरणात आणतोय. त्यामुळे निर्माण होणारे आनंदही वाट्याला येतात आणि दुःखही वाट्याला येतात. कारण परखड आणि स्पष्ट बोलणारी माणसं विशेषतः आपल्या देशात नकोशी वाटतात. वेळप्रसंगी कुटुंबातही नकोशी वाटतात, समाजात नकोशी वाटतात, संस्थेत नकोशी वाटतात. हे सत्य आहे. अजून एक गोष्ट, एकदा
आपण डेक्कन क्वीनने पुण्याला जात होतो लग्नाला, आणि त्या दिवशी माझी तब्येत जरा कुरबुर होती. तर मला तुम्ही म्हणालात की जा बोगीमध्ये चक्कर मार. बोगीमध्ये चक्कर काय, मी काय करून बोगीमधून चक्कर मारून? बाबा सगळे एक तर बसलेले आहेत, परत गाडी पण जोरजोरात जाते डेक्कन क्वीन असल्यामुळे. नाही, तू एक काम कर, वरती ज्या बॅगा ठेवल्यात ना दोन्ही रॅक्सवर ज्या बॅगा ठेवल्यात त्या बघ. म्हटलं बॅगा? हो, आता बघून ठेव. मग नंतर पुढे तू नोकरी किंवा धंदा काहीतरी करणार, मग तुला प्रवास करायला लागेल. समजा नोकरी धंद्यात नाही तरी पर्यटनासाठी प्रवास करायलाच लागेल ना. मग दरवेळेला काय पर्यटन 15-15, 20-20 दिवसांचं थोडंच जमलं माणसाला. कधी आपण 2-4 दिवसांसाठी जातो. मग आत्ताच त्या बॅगा तुला सांगतील की मी आहे ना 4 दिवसांसाठी छान आहे. एखादा मोठी बॅग तुला सांगेल की मी चांगली 15 दिवसांसाठी छान आहे. असं तुमचं सगळं समजवणं. म्हणून मी तुम्हाला विद्यापीठ म्हणायचो. घड्याळ जर हातात बांधणार असशील तर वेळेवर जाणार असशील सगळीकडे तरच घड्याळ बांध, नाही तर घड्याळ काढून कपाटात ठेव, परत वापरू नकोस. कुत्री आणि मांजरं पाळण्याच्या पेक्षा वेळ पाळलेली चांगली. हेही तुमचंच वाक्य. प्रत्येक गोष्ट आठवते. दसऱ्याला तुम्ही आम्हाला खरेदीला न्यायचं, आमची वरात निघायची, मी, आई आणि माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी आणि तुम्ही. आणि मग त्या दिवशी सर्व खरेदी, चपला, बूट, कपडे वगैरे वगैरे सगळं. आणि आम्ही खूप आनंदात असायचो. आणि मग बाहेर आलं आणि कुठे छान ठिकाणी खाल्लं प्यायलं की मग तुम्ही सांगायचं आता लक्षात ठेवा, हा वर्षभर चप्पल घ्या, बूट घ्या, काहीही फाटली तुटली तर मी घेणार नाही. अनवाणी जायचं सगळीकडे. आणि विशेषतः मला जास्त असायचं लागू. अहो आज मध्ये बूट 4-4, 5-5 वर्ष टिकतात बाबा. सतत तुम्ही आठवता. तुम्हाला सांगू, आता नवीन फ्रीज आल्यानंतरही मला असं वाटतं की गेल्या इतक्या वर्षांमध्ये, 30-40 वर्षांमध्ये सहज मी फ्रीजला 3दा किंवा 4दाच हात लावला असेल. सगळं तुमचं शिक्षण उपयोगी पडत आहे. की बघ, नुसता पुस्तकी किडा होऊ नकोस, फिर, चांगल्या माणसांच्याकडे जा, त्यांना नमस्कार कर. नमस्कार करायची सवय तर तुम्ही फार त्याच्या बाबतीत अतिशय स्पष्ट बोलायचा की नमस्कार केलाच पाहिजे. आणि ज्ञानी माणसांना विचार, 4 गोष्टी विचार, काही नाही तर त्यांना नुसतं न्याहाळत बस आहे. ते जे बोलतात ना तो प्रत्येक काय म्हणतात त्याला श्लोक असतो, ग्रंथ असतो तो, ती प्रत्येक पोथी असते, एक वाक्य त्यांचं. म्हणजे मग ते साधे कोणाशी बोलत असू दे, अजून काही असेल, हे सर्व बाबा मला पदोपदी आठवतं. आणि मी त्याच पद्धतीने पुढे जातोय. आणि आजही प्रचंड प्रयत्न करतोय बाबा. बाल्कनी तुम्हाला फार आवडायची. हॉटेलही एखादं बुक केलं तुम्ही, आपण जेव्हा सहलीला जायचो त्यावेळेला बाल्कनी हवी त्या हॉटेलच्या रूमला. आजही पूनम हॉटेलला आपण उतरायचो पुण्याला. त्याच्या 1 नंबरच्या खोलीला 2 बाल्कन्या होत्या. आता ती तोडला आणि तिकडे कॉम्प्लेक्स उभा राहिलाय, पण त्यावेळेला त्या 1 नंबरच्या रूमला 2 बाल्कन्या होत्या. आजही मी तिकडे कधी गेलो डेक्कन मधून तर मी पूनम हॉटेल जुनं आठवतो आणि त्याला 2 बाल्कन्या होत्या हेही आठवतो. आणि दरवर्षी तुमची तिथे जायची तारीख ठरलेली असायची. दरवर्षी. किती डिसिप्लिन आयुष्य. शिस्त म्हणजे तुमचा प्राण नुसता. तुम्ही स्वतः दिसायला अतिशय निरोगी, देखणे, लाल बुंद व्यक्तिमत्व, निरोगी शरीराने, मनाने. आणि तुम्ही असे असूनही तुम्ही सांगायचा देखणेपण हे शिस्तीमुळे येतं, हे सतत तुम्ही सांगायचं. तुम्ही ते सगळं सांगितलं त्यानंतर मी चाणक्य वाचला बाबा. चाणक्याने तेच सांगितलंय की बेशिस्तपणा आणि उर्मटपणा हा विनाशाला कारणीभूत आहे. त्यावेळेला मी पुस्तक बंद करून बसलो आणि पुन्हा तुमच्या आठवणीत रमलो. तुमच्या सनग्लासेस आहेत ना बाबा, त्या मी अजूनही वापरतोय बरं का. 45 वर्ष जपल्यात मी त्या. आजही मी त्या वापरतो. तुमचाच फॉर्म्युला. त्याच्यामुळे सनग्लासेस नवीन घ्यायचे पैसेच वाचले. एखाद्या लहान मुलासारखा नैसर्गिक बोलतोय मी तुमच्याशी बाबा. स्टेजच्या व्यतिरिक्त मला इतर वेळेला अभिनय केलेला आवडत नाही बाबा.
आणि हेही तुमचंच शिक्षण, की ते काय स्टेजवर तू लोकमान्य टिळक आहेस किंवा शिवाजी महाराजांचा रोल केलास, पण खाली तू एक पोरगा आहेस की ज्याला बिलकुल अक्कल नाहीये आणि ज्याला अक्कल वाढवली पाहिजे असा पोरगा आहेस, लक्षात ठेव. हेही तुमचंच वाक्य. त्याच्यामुळे ते कधी डोक्यातच येत नाही. फक्त डोक्यात येतं ते तुम्ही सतत शिकवलेल्या गोष्टी. रस्त्यावरची शेवपुरी, भेळपुरी, पाणीपुरी तुम्ही आम्हाला कधी खाऊ दिली नाहीत. क्वचित दिलीत खाऊ, पण मग नंतर आल्यानंतर आम्ही एकदम तोऱ्यात असायचो, मस्त खाल्ली वगैरे, काय चव वगैरे. मग तुम्ही हळूच करून विचारायचं, काय रे त्या पाणीपुरीवाल्याची नखं वगैरे काही कापली होती का, काय बघितलं की नाही त्याच्याकडे. आणि आमचा फुगा फुटायचा. पण ज्या वेळेला आपल्या इथे उत्तम भेळपुरी हाऊस नावाचं चक्क व्यवस्थित हॉटेल निघालं भेळपुरी पाणीपुरीचं, त्यावेळेला तुम्ही दर 15 दिवसातून आम्हाला न्यायचा. त्यावेळेला कधी बोलला नाहीत खायचं नाही म्हणून. असंख्य गोष्टी. तुम्हाला एक सख्खी बहीण आणि बाकीच्या 7-8 मावस, चुलत, आत्ते बहिणी. भाऊबीजेला तुम्ही 8 बहिणींच्याकडे जायचात बाबा. दर भाऊबीजेला 8 बहिणींच्याकडे जायचात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहायच्या. आणि प्रत्येक बहीण, ज्या आज काहीच शिल्लक आहेत, बाकीच्या वारल्या दुर्दैवाने, पण ते आजही सांगतात, नाना ना तुझे बाबा बाबा सांगणार, शकू मी 8ला आलोय, चहा घेणार एक अर्धा कप, खायला वगैरे काही नको, 8:30ला मी तुझ्याकडनं निघणार आहे, कारण मग मी इकडे माटुंग्याला जायचं हिच्याकडे. हे सगळं आजही ज्या आत्या अजूनही आहेत त्या सांगतात. आपल्या खाली सलून होतं बाबा. त्या सलूनचे नवरा बायको म्हणजे मालक थोडक्यात, आणि त्यांची बायको अगदी काही आता 10 वर्षांपूर्वी 15 वर्षांपूर्वी गेले ते शेवटपर्यंत तुमचं चक्कन नामस्मरण करायचे. एवढी अडाणी बाई त्या सलूनवाल्याची. सांगायची, अरे देवा माणूस असावा तर तुझ्या बापसासारखं र बाबा, एकदम तलवार नुसती लखलखीत, मेले बाकीचे बुलबुलीत नुसती शेवाली. आजही मला ते बाबा आठवतं. खरं तर तुम्ही तिच्याशी एवढा कुठे संवाद साधलात. हा ती आडून ऐकायची, कारण पुढे सलून आणि मागे त्यांचं घर होतं. पण त्या दोघांना तुमचं प्रचंड कौतुक होतं. आपल्याकडे असलेले रावस, सायगा, राजा, हे आंध्र प्रदेशातले गडी, नंतर एक सगळी वर्ष ते जिवंत असेपर्यंत तुमची आठवण काढायचे. तुमचा दरारा, तुमची शिस्त, पण त्याचबरोबर तुमचं वात्सल्य, प्रेम. एक अर्ध चक्क पातेला आमरस तुम्ही त्याला द्यायचात. पण याचा अर्थ 8ला येणार भांडी घासायला म्हटल्यानंतर 8-5 चालणार नाहीत, म्हणजे नाही. संकट असेल तर अगोदर तसं सांग, अडचण असेल तर ताटकळत नाही ठेवायचं. हे सगळं रोम रोमात भिनलंय माझ्या बाबा. आईने खूप कष्ट केले आणि म्हणून दर रविवारी संध्याकाळी बायकोला स्वयंपाक करायला द्यायचा नाही, हेही तुमचंच तत्व बाबा. सोमवार ते शनिवार तुम्ही कामात असायचात, तुमची फिरतीची नोकरी. पण रविवारी दुपारी आपली वरात निघायची टॅक्सीतून. टॅक्सीवालाही ठरलेला, दीक्षित नावाचा, ज्याला तुम्ही 2 पैसे देऊन टॅक्सी घ्यायला लावलीत, की नोकरी नको करूस दुसऱ्याकडे, टॅक्सी घे, मी तुला थोडे पैसे देतो, मुकाट्याने परत कर. हा नाही तो तुझ्या घरी रात्रभर येऊन बसीन पैसे दे म्हणून. आणि त्यांनी टॅक्सी घेतली, त्यालाही आनंद असायचा रविवारी आपल्याला फिरवायचा. मग आपण खूप फिरायचो, मुंबईभर फिरायचो. दुपारी 2-3ला निघायचो आणि रात्री साधारण 10ला परत यायचो. आईला स्वयंपाकाला सुट्टी असायची. तेच मीही आचरणात आणलं बाबा. शक्यतो रविवारी मी माझ्या बायकोला म्हणजे तुमच्या सुनेला स्वयंपाक करून दिलेला नाही. आता हल्ली बाहेर खायला जरा भीती वाटते. चांगल्या हॉटेलांमध्ये सुद्धा काही वेळेला वाईट अनुभव आले, त्याच्यामुळे थोडा बदललोय नाईला जास्त. पण जेवढं जमेल तेवढं मी केलं. रविवारी तिला स्वयंपाक करून दिला नाही. हे सगळं कळलंच नसतो आयुष्य म्हणजे काय ते, कळलंच नसतं. आयुष्य अर्थपूर्ण असलं पाहिजे. तुम्ही सांगायचा अमोल लक्षात घे, पैसेवाला आणि श्रीमंत या 2 वेगळी आहेत, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पैसेवाल्याकडे फक्त पैसा असतो, श्रीमंताकडे एक वेळ पैसा कमी असेल. श्रीमंत म्हणजे काय तर श्रीमंती पद्धतीने जगण्याची वृत्ती, अभिरुचीपूर्ण जगण्याची वृत्ती. उत्तम अभिरुची सगळ्यात पाहिजे माणसाला. नुसते ब्रँडेड कपडे वगैरे ही उच्च अभिरुची असून चालत नाही. तुम्ही जे पाहाल, जे वाचाल, बघाल, ज्यांच्याशी गप्पा माराल, त्या सगळ्या उत्तम गप्पा असल्या पाहिजे. हे सगळं तुमचं तत्व, सगळी पदोपदी त्याचा फायदा होतो.
बाबा एकपात्री करतो, 900च्या वर कार्यक्रम झाले, कुठे 5 मिनिटंही मी कधी लेट गेलो नाही हो बाबा. एक आनंदच आहे तो की संयोजकाने मला घरी फोन नाही करायचा. अहो निघाले का अमोल शेवडे? नाही नाही, कार्यक्रम आहे ना त्यांचा म्हणून. नाही बाबा, अगदी 2-2 तास, अगदी काय म्हणतात त्याला, अर्ध्या किलोमीटरवर एखादा हॉल अँड तिकडे कार्यक्रम असला तरी मी 2 तास अगोदर जाऊन बसतो. हे सगळं सगळं श्रेय तुम्हाला जातं बाबा. तुम्ही कर्मचा सिद्धांत फार छान सांगितलात लहानपणी. तू जेवढं ताटकळत इतरांना ठेवशील आणि वेळ चुकवशील तेवढं तुझ्या बाबतीत कित्येक गोष्टी वेळेवर होणार नाहीत, हे लक्षात ठेव. एवढं जरी पाळलंस ना वेळ पाळण्याचं, तरी सुद्धा परमेश्वर बऱ्याच गोष्टी तुला वेळेवर देईल. कोण शिकवणार होतंय सगळं? पुस्तकातून काय फक्त डिग्री आणि डिप्लोमा घ्यायच्या? तुम्हाला तर ती शिक्षण पद्धतच मंजूर नव्हती. तुम्ही म्हणायचात आपली शिक्षण पद्धत स्लेव निर्माण करणारी आहे, गुलाम. ही शिक्षण पद्धत नाही. जी गुरुकुल पद्धत शिक्षण होती, सर्वांगीण शिक्षण जे टागोर साहेबांनी दिलं, रवींद्रनाथ टागोरांनी, नोबेल प्राइज विनर, शांतिनिकेतनमध्ये, ते सगळं तुम्हाला आवडायचं. त्यावेळेला शांतिनिकेतनला जाणं जमलं नाही, पण तुम्ही मला ज्यावेळेला कॅन्सरने आजारी होतात तेव्हा मला हे सांगायचं, तू जा हा पुढे शांतिनिकेतनमध्ये. रवींद्रनाथ टागोरांना नमस्कार करायचा राहिलाय आपला सगळ्यांचा. बाबा इतकं तुमच्याबद्दल सांगायचं आहे, पण किती किती मोठा एपिसोड करू, कारण शेवटी मला लोकांचे पण आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि तेही तुमचंच वाक्य ना की अरे थोडं थोडं सांगावं, एकाच वेळेला सगळा पाईप ओतू नये, पाईपाने सर्व पाणी एकाच वेळेला ओतू नये. मग माणसाला हल्लीच्या काळात वेळ नाही, हे तुम्ही त्यावेळेला सांगायचं होतं. त्यावेळेला थोडं जीवन धकाधकीचं होत चाललं होतं, ते त्यावेळेला तुम्ही बोललात. कॅन्सरने आजारी असताना तुमचं जीर्ण शरीर मला बघवायचं नाही बाबा. निरोगी देखणं शरीर, निर्व्यसनी शरीर, आयुष्यात अनेकांना मदत केलेलं मन, स्वच्छ मन, निरभ्र मन, का वाटेला हे भूक बाबा? तर मी देवाला खूप नाही ते बोललोय. तुम्ही झोपल्यानंतर वेळप्रसंगी अर्वाच्य बोललोय मी देवाला की एवढी घाण आहे आमच्या देशात, भ्रष्ट गुंड, माझे वडील सापडले तुला. हे मी केलं. थोडं तुम्ही आणि आईनी लपवून ठेवलं सगळं, कॅन्सर वगैरे, त्याच्यामुळे. आणि एक स्वयंघोषित डॉक्टर आपल्या दूरच्या नात्यातला आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की काही गरज नाहीये, मी माझ्या औषधाने बरं करू शकतो. आणि तिथे मात्र बाबा आपण सगळेच फसलो, तुम्ही फसलात. आणि मग ते सगळं लास्ट स्टेजला गेलं. पण त्याच्यानंतरही तेवढा एकदाच मी तुमच्यावर थोडासा आवाज चढवला होता की नाही बास झालं, मुकाट्याने चला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये. त्याबद्दल मला आजही खेद आहे बाबा, पण नाही तर तुम्ही आला नसतात. पण त्यानंतर 3 वर्ष तुम्ही जगलात. दोन्ही बहिणींचे लग्न ठरलेली तुम्ही पाहिलीत बाबा. बाबा आता दोन्ही मोठ्या बहिणी आता आणि मी, मृत्यू अटळ असतो बाबा. आम्ही तिघे वरती आल्यानंतर ना तुम्हाला गराडा घालणार आहोत बाबा. बघा त्यावेळेला तुम्हाला आम्ही नाही जाऊ देणार बाबा. आणि त्यावेळेला मृत्यू तिथे नसणारच आहे, ना तुम्हाला ना आम्हाला. खूप गप्पा मारायच्यात बाबा, खूप गप्पा मारायच्यात. माझ्याबरोबर सतत आहात, ते सतत राहा, सतत राहा.